श्री दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम द्रुम दुर्गाय नमः. ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विचे. या मध्यम चरित्रासी भगवान विष्णू असे ऋषी, महालक्ष्मी देवता पर्यशी उष्णुक छंद असे जाना, शाकभरी शक्ती दुर्गा बीज वायू तत्व यजुर्वेद श्री महालक्ष्मी प्रत्यक्ष जपे विनियोगा म्हणावे. कमलासनी बेसोनी करी दारिद्र्याचे आह्वान, विविध आयुध घेऊन दैत्य आह्वान तीच करी. ऐसी महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे नित्य ध्यान, सुख शांती समाधान सदैव लाभे भक्तासी. ऋषी म्हणती नृपासी, पूर्वी देव दैत्यासी युद्ध झाले असम साहसी. शतवर्षे संग्राम झाला, महिषासूर दैत्याधिपती इंद्र देवाचा अधिपती. रणांगणी पहा भिडती, आवेशाने लढती ते युद्ध हाती देवगण गेले पहा पळून. असुर विजयी होऊन स्वर्गी जाऊन बेसला, ब्रह्मादेवासी पुढे करून इंद्र समस्त देवगण जाती हरिहर स्थान. कथा आपली सांगावया हरिहरासी देव म्हणती, महिषासूर महाखाती झाला स्वर्गाचा अधिपती. आम्हासी त्याने हरविले इंद्र सूर्य अग्नी देव, वायू चंद्र वरुण देव, यम तथा अन्य देव सर्व त्याने हरविले. सर्व अपराजित करून घेतले अधिकार हिरून, दिले आम्हा हकलून. म्हणून आलो सांगावया गेले आमचे देवत्व. मनुष्यापरी आहो हिंडत आम्ही आपले शरणागत, सांगा उपाय आम्हासी. केसे वधावे दैत्यासी हे सांगावे आम्हासी. म्हणून देव हरिहरासी विनविती झाले, देतवा ऐकुनी देवाचे वचन. हरिहर होते कोपयमान, भ्रुकुटी तेडी करून शिव क्रोधे पाहत असे. विष्णूच्या मुखातून तेज बाहेर येई महान, तेशीची इंद्रादी देहातून तेज बाहेर येतसे. ब्रह्मा विष्णू रुद्र अग्नी वायू वरुण देव यम अश्विनी कुमार इंद्र तेज आपले सोडित. या सर्वाच्या तेजातून होय महातेज पुंज निर्माण. दाही दिशा उजळून जाती पहा देतवा, त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण. त्रैलोक्य जाई दीपन, दुर्गा तेजे देतवा. शिव तेजे मुख कमल, यम तेजे केस कोमल, विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने. चंद्र तेजे दोन्ही स्तन, इंद्र तेजे कटी प्रदेश, वरुण तेजे जांग धारण केले दुर्गेने. ब्रह्मा तेजे दोन्ही चरण, पृथ्वी तेजे नितंब, सूर्य तेजे पादागुला पूर्ण धारण केले दुर्गेने. वसु तेजे हस्तागुली, कुबेर तेजे नासिक भाळी, अग्री तेजे त्रिनेत्र कमळी धारण केले दुर्गेने. प्रजापती तेजे दंतपंक्ती, संध्या तेजे भृंगुटी, वायू तेजे कर्णदयी धारण केले दुर्गेने. सर्व देवाचे तेजामधून दुर्गा झाली निर्माण, करावया जगत कल्याण. तेज साकार होतसे पाहुनी दुर्गा साकार, प्रसन्न झाले देव सर्व. आपले शस्त्र अस्त्र देत देवी लागी देतवा. त्रिशूल देई शंकर, विष्णू सुदर्शन चक्र, वरुणे दिव्य शंख देवी लागे अर्पिला. शक्ती देई वैष्णव, वायू देई बाण तिनूर, दिव्य धनुष प्रदान देवी लागे अर्पिले. दोन भाते वायू देत त्याने अक्षय भाते म्हणत, बाण कधी न संपत ऐसे दिव्य भाते ते. ऐरावतावरील घंटा आणि वज्र ऐसे स्तवे देई चंद्र, यमराज कालदंड देतसे दुर्गा देवी ते. प्रजापती स्फटिक माला पाश वरुणाने दिला, कमंडलू ब्रह्मा तेजे अर्पिला दुर्गे लागी देतवा. रोम रोमात दिवाकर आपले तेज भरे, समग्र महाकाल ढाल तलवार देतसे दुर्गा देवी ते. गदा न होती जीर्ण ऐसी वस्त्रे दोन, तेसीची माला आभूषण दितले क्षीरसागराने. दिव्य चूडामणी नूपुर कुंडल ककन केयूर, रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र दितले क्षीरसागराने. परशु अनेक दिव्यास्त्र, अक्षयमाळा अभद्या कवच अन्य अनेक अस्त्रशस्त्र दितली विश्वकर्माने. जलधी देई कमल सुंदर, वस्त्रे रत्न अलंकार आपल्या परीने. सर्व सेवा करती देवीची, विविध प्रकारची रत्ने शेषनाग दुर्गेसी देत. वनराज सिंह भेट देत हिमालय पर्वती दुर्गेसी. मधुपात्र देई कुबेर, पृथ्वी देई नागहार. ऐसे नाना अलंकार देव देती दुर्गे ते. ऐसे परी सजवून देव करती वंदन, आणि सर्वही मिळून जय जयकार गर्जती. दुर्गेने होऊन प्रसन्न दितले सर्व आशीर्वचन. दीर्घ गर्जना करून सामर्थ्य आपले दाविले, त्या दुर्गेने करुणी पृथ्वी होई कपायमान. समुद्र उठे तुफान ऐसा आखात वर्तला. जय जय दुर्गे सिंहवासिनी, दुःख निवारी प्रकट भवानी. देव ऋषी आणि मुनी स्तव लागले देतवा. महिषासूर होऊन क्रोधित म्हणे, संकट अकस्मात कोठून उद्भवले तेथे केसा हा नाद असे.
सैन्यात ते करी सुसज्जित, कवचे शरीरी चढवीत, शस्त्रे अस्त्रे हाती घेत, नाद लक्षणी निघाले. हिमालयी जाऊनी पाहत, तव देखत, दुर्गेसी देखत, त्रैलोक्य तेजे दीपत, ऐसे रूप तिचे. पदतळी पृथ्वीशी दाबित, भ्रुकुटी आकाशी भेदित, धनुष्य ठणकारे कपित, सप्त पाताळ होतसे, स्वरूपे दशदिशा व्यापित, शस्त्राचे हात अनंत त्या नांदे कपित, धरणी जाना होतसे. पाहुनी दैत्य सेना देवी करी गर्जन, युद्ध महादारुण सुरू झाले तेथवा. सेनापती चुशूर दैत्याते देतसे, धीर तेसीची दैत्य चामर लढो लागे देवीसी. महिषासुर सैन्यानी चुशूर अन्य बलाढ्या आसुर सवे घेऊन सैन्यसंभार चालूनी जाती देवीवरी. बलाढ्या दैत्य चामर सेना त्याचे 60 सहस्त्र उदग्र नामे आसुर भिडे पहा देवीसी. 1 कोटी रथासहित महाहनू नामे दैत्य देवीसी आव्हान देत युद्धा लागी सरसावे. 5 कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य, असिलोम वाष्कळ दैत्य येऊनी त्यासी मिळे. देथवा 60 लक्ष रथासहित वाष्कळ देवीसी भिडत, चहूबाजूने घेरीत दैत्य पहा देवीसी. अनेक दल हत्तीवरी, अनेक आरूढोनी रथावरी, कोट्यावधी अश्वावरी बेसून युद्ध करताती. बिलाड नाम दैत्य पंच अरब सैन्यासहित शस्त्रावरी महादैत्य युद्ध करती देवीसी. तवे महिषासुर आपण मध्यभागी उभा राहून पाहे रणकदन मारा हाना म्हणतसे. विराट रूप धरुनी शस्त्रावधी हस्ताने दुर्गेने शरसंधानी असुर मारले देतवा. भगवती दुर्गा परमेश्वरी देवासाठी युद्ध करी, दुष्ट असुरासे मारी, जगत कल्याण करावया. देवीचे साशागणे वीर उत्पन्न होती, अनेक असुराचा ठार करीत, ऐसा महिमा दुर्गेचा. दुर्गा देवीचे सिंहवासन, दैत्या माझी संचरून, असंख्य दैत्याचे फाडून टाकले पहा सिंहाने. देवी निश्वासे उत्पन्न सहस्त्रगण करती गंधन, नगारे शंख वाजवून उत्साहित करती देवीला. तैसे तृणासी लागला अग्री भस्म होय एक क्षणी, तैसे सर्व आसुरी जाणी मारले पहा देवीने. पाशे कित्येका बांधले, किती एकाचे तुकडे केले, गदेने शिर फोडले, ऐसे झाले तेथ. देख मुसळ प्रहारे कित्येका, रक्त वमन करती तेथ. शूल प्रहारे उर फुटत, किती दैत्यांचे देतवा. सरसंधानी कित्येकाचे हात पाय मान कापले, ऐसा परी किती एक पडले मरून. जाना भूरी सहस्त्रावधी कंबद, रणा माझी करती नृत्य, देवी ते ललकारीत, मार तू ते म्हणून. तर ऐसे तृण कोटारासी अग्री लागला, परी ऐसी नष्ट होई क्षणमात्रेसी. तैसे तेथे झाला. दुर्गा एक क्षणात कोट्यावधी आसुर मारती, भूमी रक्ताने भिजत, नद्या वाहती रक्ताच्या. सिंहही पराक्रम करीत, अनेक आसुरा ते मारी. देवी गणाने तेथवरी महायुद्ध केले देख, उभे राहुनी गगनात, देवगण पुष्प वर्षत, उद्घोष आंबे म्हणत. जय जयकार करती ऋषी, जय जयकार ऋषी करती. मार्कंडेय पुराण सार्वजनिक मनोतर जाण, देवी महात्म्य महिषासुर वध नाम. तृतीय अध्याय गोढा. स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय 2 समाप्त.